नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे राशीनुसार आपले इष्टदेव कोणते व लग्न राशी आणि चंद्र राशी म्हणजे काय ही माहिती घेऊन आली आहे. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक इष्टदेव असतो आणि त्यांचा तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. जर आपण आपल्या राशीनुसार आपल्या इष्टदेवाला प्रसन्न केले तर व्यवसाय आणि आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. तर चला मग जाणून घेऊयात राशीनुसार आपले इष्टदेव कोण आहेत आणि कसे प्रसन्न करावे, त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोणते मंत्र म्हणावे. चला तर मग जाणून घेऊयात. नंबर 1, मेष रास. मेष राशीचा ग्रह मंगळ आहे. या ग्रहाचे प्रमुख देवता हनुमान आहेत आणि जर तुम्ही बजरंग बलीची उपासना केली तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. यासाठी रोज ओम हनुमते नमः मंत्राचा जप केल्याने आर्थिक लाभ होईल. नंबर 2, वृषभ रास. वृषभ राशीचा ग्रह शुक्र मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांनी धन आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दुर्गा देवीची पूजा करावी. ओम दुर्गा देवाय नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. नंबर 3, मिथुन रास. मिथुन राशीचा ग्रह बुध आहे आणि या ग्रहाचा प्रमुख देवता श्री गणेश आहे. या राशीच्या व्यक्तीला गणेशाची पूजा केल्याने प्रसिद्धीही मिळते. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप केल्याने मिथुन राशीच्या लोकांच्या नोकरी आणि व्यवसायातील समस्या दूर होतील. नंबर 4, कर्क रास. कर्क राशीचा ग्रह चंद्र आहे. भगवान शिव हा चंद्राचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तीला धनाची इच्छा असेल तर त्याने महादेवाची पूजा करावी. यासाठी त्यांनी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. नंबर 5, सिंह रास. सिंह राशीचा शासक ग्रह सूर्यदेव आहे. या राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला रोज अर्घ्य द्यावे. यामुळे त्यांना ऊर्जा मिळेल. सिंह राशीच्या लोकांना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्याने फायदा होईल. नंबर 6, कन्या रास. मिथुनप्रमाणेच कन्या राशीचा शासक ग्रह देखील बुध आहे. या ग्रहाची प्रमुख देवता श्री गणेश आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी पैशाशी संबंधित समस्यांसाठी देखील श्री गणेशाची पूजा करावी. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सकाळ संध्याकाळ श्री गणेशाच्या ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. नंबर 7, तुळ रास. तुळ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे आणि तुळ राशीच्या लोकांसाठी देवी लक्ष्मीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. तुळ राशीच्या लोकांनी धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न केल्यास त्यांच्या पैशाच्या समस्या दूर होतील. यासाठी त्यांनी ओम महालक्ष्मीय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे त्यांच्या घरात पैसा येईल. नंबर 8, वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा ग्रह मंगळ आहे आणि त्यांचे प्रमुख देवता हनुमान आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम हनुमते नमः या मंत्राचा जप केल्यास त्यांना शारीरिक आणि आर्थिक त्रासातून नक्कीच आराम मिळेल. नंबर 9, धनुरास. धनुराशीचा ग्रह बृहस्पती आहे. त्यांचा प्रमुख देवता भगवान श्री विष्णू आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी भगवान श्री विष्णूंची पूजा करणे शुभ आहे. ओम श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप केल्याने या राशीच्या व्यक्तीला व्यवसायात लाभ होईल. नंबर 10, मकर रास. मकर राशीचा शासक ग्रह शनी आहे. शनिदेव आणि हनुमानाची पूजा या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. रोज जप केल्याने तुमचे अडथळे दूर होतील आणि घरात सुख शांती नांदेल. नंबर 11, कुंभ रास. कुंभ राशीचा शासक ग्रह सुद्धा शनी आहे. शनीचे गुरु भगवान शंकर आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांनी शनीसोबत भगवान शिवाची पूजा केली तर त्यांच्या सर्व समस्या दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांनी सकाळ संध्याकाळ 108 वेळा भगवान शिवाच्या ओम महामृत्युंजय नमः या मंत्राचा जप केल्यास त्यांच्या सर्व समस्या दूर होतील. सर्व प्रकारचे दुःख दूर होतील. नंबर 12, मीन रास. मीन राशीचा ग्रह बृहस्पती आहे आणि त्यांचे प्रमुख देवता भगवान श्री विष्णू आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीसाठी नारायणाचे ध्यान करणे फायदेशीर आहे. यासाठी ओम नारायणाय नमः आणि
ओम गुरुवे नमः या मंत्राचा जप करणे मीन राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तर मित्रांनो, हे होते 12 राशींचे इष्टदेव. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात चंद्र राशी आणि लग्न राशी म्हणजे काय. चला तर मग जाणून घेऊयात. तुम्हाला वैदिक ज्योतिषात स्वारस्य आहे, परंतु राशी आणि लग्न काय आहेत हे माहीत नाही. तसे असल्यास आज आपण तेच जाणून घेणार आहोत. राशी आणि लग्न यातील फरक थोडा गुंतागुंतीचा असू शकतो. या दोन संकल्पना काय आहेत आणि त्यांचा व्यापक अर्थाने आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत स्किप न करता ऐकलात तर तुम्हाला व्यवस्थित कळेल. ज्योतिषशास्त्र समजून घेण्याच्या बाबतीत विषयाची खोली आणि जटिलता अफाट आहे, इतकी की त्याने असंख्य लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा एक विस्तीर्ण विषय आहे ज्यामध्ये तुमची सूर्यचिन्ह, चंद्रचिन्ह, ज्योतिषीय घरे, एक आरोहण चिन्ह, ग्रह आणि बरेच काही समाविष्ट आहे, ज्याचा आपोआप अर्थ असा होतो की लोक समर्पक प्रश्नांसह त्यांच्याकडे कधी जातात याचे विश्लेषण करण्यासाठी आणि तपासण्यासाठी ज्योतिषासाठी बरेच काही आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेक घटकांपैकी लग्न आणि राशी हे बहुधा सर्वात महत्त्वाचे आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 12 घरे आहेत आणि पहिले घर लग्न असे मानले जाते. दुसरीकडे राशी ही राशी आहे ज्यामध्ये चंद्र स्थित आहे. चंद्र राशी आणि लग्न राशी यातील फरक जाणून घेण्यापूर्वी प्रथम ते काय आहे ते जाणून घेऊया. लग्न राशी म्हणजे काय. लग्न, ज्याला आरोहण म्हणूनही ओळखले जाते, त्याला तुमच्या जीवनातील प्रवेश बिंदू म्हणून पाहिले जाऊ शकते. हे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आणि जन्माच्या ठिकाणी वाढणारे चिन्ह आहे. लग्न हे पहिले राशीचक्र चिन्ह आहे जे पूर्व क्षितिजावर एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी दिसे. लग्न आणि नक्षत्र ही जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावरील सूर्य आणि ताऱ्यांची अचूक स्थिती आहेत. आत्मा आणि पृथ्वीवरील त्याचे नवीन जीवन यांच्यातील समर्पकाचा अचूक पहिला क्षण म्हणून लग्नाची उत्तम व्याख्या केली जाऊ शकते. लग्न राशी दर 2 तासांनी बदलते. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आरोह अवघ्या 2 तासांसाठी राहते. लग्नाच्या स्वामीचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह जन्मजात चार्टमध्ये सर्वात अनुकूल आणि शक्तिशाली आहे. जन्मतक्त्यामध्ये चढते चिन्ह हे पहिले घर आणि प्राथमिक संदर्भ बिंदू आहे. तुम्ही याला लग्न किंवा आरोहण चिन्ह म्हणा. तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की ते तुमच्या जन्मपत्रिकेतील सर्वात लक्षणीय पैलूंपैकी एक आहे. तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम करते, कारण ते तुमचे वैशिष्ट्य ठरवते आणि तुमचे सांसारिक व्यक्तिमत्व दर्शवू शकते. लग्न राशी दिसण्यापासून ते चरित्र आणि आत्मविश्वास या सर्व गोष्टींना सूचित करते. ते तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व ठरवते. तुमची ओळख तयार करताना अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण ते तुम्हाला काय हवे आहे हे समजण्यास आणि तुम्ही कोणाशी जुळवून घेता हे समजण्यास मदत करते. तुमचे उगवणारे चिन्ह तुमचे आचरण आणि शारीरिक स्वरूप ठरवते. तुमचे आरोहण चिन्ह तुमची शारीरिक उंची आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील चढ उतारांना तोंड द्यावे लागणारे सामर्थ्य दर्शवते. समाजात तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा निश्चित करण्यात तुमचे चढाईचे चिन्ह महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तुमचा सांसारिक दृष्टिकोन दाखवण्यात आणि तुमच्या जीवनाविषयी माहिती उघड करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. तुमचे यशाचे मापदंड म्हणजेच तुम्ही आयुष्यात किती यश मिळवाल हे तुमच्या चढत्या चिन्हावर आधारित आहे. जर तुमचा विवाह कमकुवत असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, परंतु तुमची लग्न राशी मजबूत असेल तर तुम्ही कोणतीही परिस्थिती सहजपणे हाताळू शकता. मित्रांनो, आता आपण चंद्र राशी म्हणजे काय हे जाणून घेऊयात. सोप्या भाषेत सांगायचे तर वैदिक ज्योतिषशास्त्रात राशी ही चंद्र राशी आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्राच्या स्थितीनुसार निर्धारित केले जाते. एखाद्या व्यक्तीची राशी शोधण्यासाठी व्यक्तीला त्याची संपूर्ण तारीख, ठिकाण आणि जन्मवेळ माहीत असणे आवश्यक आहे.
राशी हा जन्मतक्त्यातील आणखी एक आवश्यक संदर्भ बिंदू आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशी किंवा राशी चिन्हे असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची राशी 12 प्रकारांपैकी एक असू शकते. हे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. तुमची राशी किंवा चंद्र राशी ठरवेल की एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात कशी वागते आणि त्यांचे व्यक्तिमत्व कसे असेल. हे सूचित करते की एखादी व्यक्ती त्यांच्या जीवनातील कृती आणि परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देईल. हे आपल्या भावना आणि आंतरिक मनस्थिती दर्शवते. हे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, वर्तन, स्वभाव आणि अंतर्निहित गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रकट करू शकते. तुमचं नशीब ठरवण्यातही ती महत्त्वाची भूमिका बजावते, जेणेकरून तुम्ही योग्य जीवन मार्गावर आहात. इतर चंद्र राशींखाली जन्मलेल्या लोकांशी तुमची सुसंगता शोधण्यात तुमची राशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि तुम्हाला लोकांशी सुसंवादी संबंध राखण्यात मदत करते. तुमच्या जन्माच्या वेळी चंद्राच्या स्थितीवरून तुमच्या कृती ठरतात. एकूणच चंद्रचिन्ह एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये ठरवते. ज्योतिषी तुमच्या आयुष्यातील दैनंदिन परिस्थितीचा अंदाज लावतात आणि तुमच्या राशीच्या आधारे तुमचे जीवन कसे चालेल ते बघता येते. तर मित्रांनो, आत्ताच आपण जाणून घेतले की लग्न राशी आणि चंद्र राशी म्हणजे काय. तर आता आपण जाणून घेऊयात लग्न राशी आणि चंद्र राशी दोघांमध्ये काय फरक आहे. तर लग्न ही व्यक्तीच्या जन्माची वेळ आणि जन्मस्थान यावर अवलंबून असते. दुसरीकडे राशी हे चिन्ह आहे जेथे चंद्र तुमच्या जन्माच्या वेळी स्थित आहे. चंद्र 2.5 दिवस राशीत राहतो. सूर्य संपूर्ण महिनाभर राहतो. म्हणूनच लोकांमध्ये सामान्य चंद्रचिन्हे आणि सूर्यचिन्हे आहेत, परंतु लोकांसाठी समान लग्न असणे अत्यंत दुर्मिळ आहे. राशी आणि लग्नामधील आणखी एक महत्त्वाचा फरक असा आहे की लग्न एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचे प्रतीक म्हणून ओळखले जाते, तर राशी व्यक्तीच्या मनाचे आणि आत्म्याचे प्रतिनिधित्व करते. आयुष्यातील वेगवेगळ्या परिस्थितींबद्दल आणि आपण त्यांना जीवनात कसे हाताळतो यावर राशी व्यक्तीच्या प्रतिक्रिया नियंत्रित करते. दुसरीकडे ज्योतिषी तुमच्या जीवनातील कोणत्याही महत्त्वाच्या घटनेपूर्वी एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचे विश्लेषण करतो. हा एक निर्णायक घटक आहे जो तुम्हाला एखाद्या शुभ सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी वेळ सेट करण्यास सक्षम करतो, जसे की घरगुती समारंभ, लग्न इत्यादी. लग्न राशी तुमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना यशस्वी किंवा अयशस्वी होईल की नाही हे निश्चित करण्यास मदत करू शकते. त्यामुळे लग्नापूर्वी लग्न राशीची नेहमी तपासणी केली जाते. लग्न राशीमुळे तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन यशस्वी होईल की नाही हे कळते. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल आणि बरेच काही. लग्नाव्यतिरिक्त गुंतवणुकीचे निर्णय घेण्याआधी व्यावसायिक उपक्रमांमध्ये यश निश्चित करण्यासाठी हे देखील तपासले जाते. शुभ सुरुवातीसाठी योग्य लग्नाची निवड केल्याने तुम्हाला नशीब, भाग्य आणि समृद्धी मिळू शकते. निष्कर्ष: चंद्र राशी आणि लग्न राशी महत्त्वाचे का मानले जातात? बहुतेक लोकांना असे वाटते की लग्न राशी आणि चंद्र राशी हे महत्त्वाचे निर्णय घेताना विचारात घेणे इतके महत्त्वाचे नाही. ते सहसा त्यांना एक असल्याचे मानतात आणि काही वेळा कुंडली वाचनादरम्यान त्यांची तपासणी करणे चुकते. तथापि हे सत्यापासून दूर आहे, कारण ज्योतिषशास्त्रात लग्न राशी आणि चंद्र राशीला खूप महत्त्व आहे. लग्न राशी आणि चंद्र राशी हातात हात घालून जातात आणि आपल्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये आणि क्षणांमध्ये अनेकदा खूप महत्त्व असते. दोघे मिळून एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप आणि जीवन मिळवण्यात मदत करू शकतात. तुमचे चारित्र्य, स्वभाव, भावना, सामर्थ्य आणि कमकुवतपणा समजून घेण्यासाठी तुमच्या चंद्र राशी आणि लग्न राशीचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचे आंतरिक जग आणि वैशिष्ट्य परिभाषित करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचे महत्त्व 10 पट वाढते, विशेषतः जेव्हा लग्नासारख्या शुभ प्रसंगी त्यांचे विश्लेषण केले जाते. म्हणूनच
वधूवरांच्या कुंडल्यांचे विश्लेषण करून त्यांची अनुकूलता निश्चित केली जाते. लग्न राशी आणि चंद्र राशी जाणून घेतल्याने तुम्हाला तुमच्या कुंडली किंवा जन्मतक्त्यावर आधारित घटना अचूकपणे समजण्यास आणि अंदाज लावण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे भविष्य सांगण्यासाठी तुमची लग्न राशी आणि चंद्र राशी तपासणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच आपण ज्योतिषांशी संपर्क साधणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा.